आज नारळी पौर्णिमा या निमित्तानं आदित्य ठाकरे आता कोळीवाड्यामध्ये पोहोचले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आणि विशेष म्हणजे एकाच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कोळीवाड्यामध्ये आहेत। वरळी कोळीवाडा या ठिकाणी आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा आता कोळीवाड्यामध्ये पोहोचत आहेत। आदित्य ठाकरे त्याचबरोबर सचिन अहिर हे सुद्धा वरळीच्या कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी दाखल झालेत आणि दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे सध्या कोळीवाड्यामध्ये आहेत। आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वरळी कोळीवाड्यामध्ये उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। समुद्राला या दिवशी नारळ अर्पण केला जातो। तर त्यासाठी म्हणून दरवर्षी आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यामध्ये येत असतात आणि कोळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ते त्यांच्या या उत्साहामध्ये सहभागी होत असतात। तर एकीकडे ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ, सुनील शिंदे देखील त्यांच्यासोबत, सचिन अहिर देखील त्यांच्यासोबत आहेत। तर आदित्य ठाकरे यांच्याकडनं पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे समुद्राला नारळ अर्पण केला जातो। तसंच कोळी नृत्यामध्ये देखील आदित्य ठाकरे दरवर्षी या ठिकाणी सहभागी होत असतात। तर दुसरी दृश्य आपण पाहतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज वरळी कोळीवाडा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दोन दृश्य एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही सध्या वरळीच्या कोळीवाड्यामध्ये आहेत। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं हे दोनही नेते आज वरळी कोळीवाडा या ठिकाणी आहेत। वरळी कोळीवाडा या सगळ्या परिसरानं नेहमीच शिवसेनेला साथ दिलेली आहे। वरळी कोळीवाडा नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिलाय। याआधी शिवसेनेचे सुनील शिंदे हे इथून आमदार होते, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली। दोन वेळा आदित्य ठाकरे या ठिकाणी आमदार आहेत। आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यामध्ये, अक्षय माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ही दोन दृश्य आपण इथे पाहतो की वरळी कोळीवाड्यामध्ये एकाच वेळेला उपमुख्यमंत्री शिंदे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे। तर कोळी नृत्यामध्ये या ठिकाणी आदित्य ठाकरे देखील सहभागी झालेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दरवर्षी आदित्य ठाकरे या कोळीवाड्यामध्ये येतात, नारळी पौर्णिमेच्या या सणामध्ये सहभागी होत असतात। आदित्य ठाकरे यांच्या हस्ते समुद्राला या ठिकाणी नारळ वाढवला जातो। त्यानंतर इथला नारळी पौर्णिमेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथलं कोळी नृत्य, तर त्यामध्ये देखील आदित्य ठाकरे सहभागी होत असतात। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा वरळी कोळीवाड्यामध्ये। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आपण पाहू शकतो सध्या निखिला की वरळी कोळीवाड्यामध्ये आज नारळी पौर्णिमेचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय आणि आपण पाहू शकतो की वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील वरळी कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे ते देखील सध्या वरळीच्या या कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण वरळी कोळीवाड्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि वरळी कोळीवाड्यामध्ये आज नारळी पौर्णिमेनिमित्त विविध नारळ फोडीचे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबतच विविध जे ग्रामदैवत आहेत वरळी कोळीवाड्यामधले त्यांच्या पालख्या देखील निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गणेश मंदिराच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावण्याकरता एकनाथ शिंदे जे आहेत ते सध्या वरळी कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळते आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत आणि वरळी विधानसभेचे आमदार आहेत ते देखील या वरळी कोळीवाड्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं देखील समुद्राला आज नारळ अर्पण केला जाणार आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त उत्साहाचं वातावरण जे आहे ते वरळी कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। लोकांच्या
नागरिकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो एकनाथ शिंदे यांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली असल्याचं पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एकंदरीतच हे संपूर्ण शक्ती प्रदर्शन जे आहे नेत्यांचं सणानिमित्त या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एकनाथ शिंदे हे सुद्धा वरळी कोळीवाड्यामध्ये आहेत आणि तिथे त्यांचं औक्षण केलं जात आहे। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे सुद्धा वरळीच्या कोळीवाड्यामध्ये, हा त्यांचा मतदारसंघ, हा आदित्य ठाकरे यांचा आपल्या मतदारसंघातला या महिन्यातला दुसरा दौरा आहे। वारंवार ते कोळीवाड्यांची पाहणी या ठिकाणी करत असतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या सणामध्ये आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघामध्ये कोळ्यांच्या या सणामध्ये सहभागी झाले। तर दुसरीकडे आपण पाहतो की वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। कोळी बांधवांकडून त्यांचं इथे औक्षण करण्यात आलेलं आहे। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं समुद्राला या ठिकाणी नारळ अर्पण केला जातो। समुद्राविषयीची कृतज्ञता या ठिकाणी कोळी बांधवांकडून व्यक्त केली जाते। तर त्यांचा हा उत्साहामध्ये साजरा केला जाणारा असा हा सण, यामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही सहभागी झाले। त्यामुळे कोळीवाड्यामध्ये सध्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकाणी यांच्याकडे। अक्षय, दोन्ही दृश्य आपण इथे पाहतो की आदित्य ठाकरे देखील आता वरळी कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी पोहोचले। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी कोळी बांधवांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। एक उत्साहाचं वातावरण सध्या कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतंय। नक्कीच निखिला, एकंदरीतच कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेचं एक वेगळं विशेष महत्त्व आहे, कारण की नारळी पौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा मासेमारीला जी आहे ती सुरुवात केली जाते। 2 महिने मासेमारीचा हा कोळी बांधवांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो बंद असतो, कारण की मान्सून आलेला आहे, भारतामध्ये मान्सून दाखल झालेला आहे, त्यामुळे समुद्रामध्ये मोठमोठी भरती देखील होत असते आणि या सगळ्या निमित्ताने हे संपूर्ण मासेमारी जो आहे तो बंद आलेला पाहायला मिळतो आणि नारळी पौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा मासेमारीला जी आहे ती कोळी बांधवांच्या व्यवसायाला सुरुवात होते। त्यामुळे नारळी पौर्णिमेचं एक वेगळं विशेष महत्त्व आहे आणि आज नारळी पौर्णिमा आहे आणि संपूर्ण मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो। आता वरळी कोळीवाड्यामध्ये वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे आणि त्याचसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही नेत्यांकडून आज नारळ जो आहे तो समुद्राला अर्पण केला जाणार आहे आणि त्याकरता संपूर्ण हे दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंगणे, आणि आपण इथे पाहतो की इथे पालखी देखील या ठिकाणी देवाची निघालेली आहे, त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। अक्षय, नेहमीच वरळी कोळीवाड्याने हा शिवसेनेला आपली साथ दिलेली आहे। स्वतः आदित्य ठाकरे 2दा या ठिकाणी हे आमदार आहेत आणि हा संपूर्ण जो भाग आहे तो शिवसेनेचा भाग म्हणून देखील ओळखला जातो। तर शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळेला कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत, त्यामुळे या सगळ्या उत्साहाला या ठिकाणी उधाण आलंय। देवांच्या पालख्या देखील या ठिकाणी निघत असतात आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले। पारंपरिक कोळ्यांची टोपी जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी परिधान केली आहे। तर नारळी पौर्णिमेचा उत्साह आणखी वाढलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघेही सध्या वरळी कोळीवाड्यात एकाच वेळेला शिंदे ठाकरे हे वरळीमध्ये दाखल झाले, त्यामुळे कोळी बांधवांच्या उत्साहाला आणखी उधाण आले।
पारंपरिक पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी कोळी बांधवांकडून करण्यात आलेलं आहे। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळ्यांच्या या सणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच यामध्ये सहभागी झाले। तर आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ, त्यामुळे आदित्य ठाकरे नेहमीच वरळी कोळीवाड्यामध्ये येत जात असतात आणि नारळी पौर्णिमेच्या या सणामध्ये सहभागी होत असतात। अक्षय, आपण इथे पाहतो की दोन्ही नेते एकाच वेळेला या सणामध्ये सहभागी झालेले आहेत। दोन वेगवेगळ्या गल्ल्या आहेत ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि आता दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो आदित्य ठाकरे सहभागी झाले। तर आदित्य ठाकरे इथे कोळी बांधवांशी भेटीगाठी घेत आहेत। तर वरळी कोळीवाड्यामध्ये शिंदे आणि ठाकरे एकाच वेळेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पालख्या देवाच्या या ठिकाणी निघाल्या आहेत आणि त्यामध्ये शिंदे आणि ठाकरे सहभागी झाले। कोळी बांधवांकडून दोघांचंही या ठिकाणी उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। नारळी पौर्णिमा हा कोळ्यांचा तसा सगळ्यात मोठा सण। वरळी कोळीवाड्याने नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला साथ दिली। हा संपूर्ण भागच शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो। शिवसेनेमधल्या या फुटीनंतर दोन शिवसेना झाल्यानंतर दोन्ही नेते खरं तर आज वरळीच्या कोळीवाड्यामध्ये शिंदे जे आहेत ते आता सध्या वरळी कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणाहून जातात आहेत आणि आपण समोर पाहू शकतो की आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते ते सध्या आता एकमेकांच्या समोरून पास होतील आणि आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला एकमेकांच्या समोरून पास होताना पाहायला मिळतील आणि आदित्य ठाकरे आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते एकमेकांच्या ह्याच्यातून पास होतील। एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार सुनील शिंदे असतील आणि आमदार संपूर्ण सुनील शिंदे असतील किंवा महेश सावंत असतील हे पाहायला मिळतात। दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणाहून निघतात आहेत आणि एकनाथ शिंदे या ठिकाणाहून निघतात आहेत आणि आपण पाहू शकतो की सचिन अहिर आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते एकमेकांना या ठिकाणी भेटलेले आहेत। पोलिसची जी यंत्रणा आहे तिला झुगारून या ठिकाणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे जे मार्गावरून गेलेले आहेत त्याच ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत होती, त्यामुळे पोलीस जे आहेत त्यांनी सांगितलं की या मार्गावरून आपण जाऊ नका, दुसरा मार्ग पकडा। मात्र आपण बघू शकतो या गर्दीतून दाटीवाटेच्या रस्त्यातून या ठिकाणी जे समर्थक आहेत ते या मार्गाने जात असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत आज जी नारळी पौर्णिमा आहे त्यानिमित्त वरळीमध्ये कोळी बांधवांचा मोठा उत्सव असतो। कोळी बांधव समुद्राची वरुणराजाची पूजा करतात आणि जे त्यांचा उद्योगधंदा आहे मासेमारीचा त्यावरती त्यांचं पोटपाणी असतं, त्यामुळे जो नारळी पौर्णिमा आहे ती मोठ्या प्रमाणात कोळीवाड्यामध्ये साजरी केली जाते। आणि या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे दरवर्षी या ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीमध्ये दाखल होत असतात। मात्र यंदा ट्विस्ट असा झाला की एकनाथ शिंदे हे दुसऱ्या शिवसेनेचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की ते देखील याच मार्गावरून थोड्या अवधीपूर्वीच म्हणजे 15 ते 20 मिनिटापूर्वी गेलेले आहेत। बत्तेरी जेट्टी येथे हे जे रथ मिरवणुका ज्या पार पडतात त्या ठिकाणून समारोप जो आहे तो बत्तेरी जेट्टी येथे होतो आणि त्या दिशेनं जर आपण बघितलं तर अनेक पालख्या देखील सुरू आहेत। त्यामुळे या ठिकाणी ह्या ज्या वरळीच्या गल्ल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती
गर्दी पाहायला मिळते। वरळी म्हणलं तर दाटीवाटीची वस्ती आहे, आपल्याला माहीतच आहे। आणि या अगोदरच येथून 15 मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे देखील गेलेले आहेत आणि त्याच मार्गाने अनेक पालख्याही सुरू आहेत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील याच मार्गाने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि कुठेतरी आपण बघितलं मागच्या चौकामध्ये पोलिसांच्या वतीनं अडवणूक करण्यात येत होती, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही जरा वेळ थांबावं किंवा पुढच्या मार्गाने जावं। मात्र आदित्य ठाकरे आपल्या मार्गावरती ठाम होते आणि ते पुढे जात राहिले। आपण बघू शकतो कार्यकर्त्यांची गर्दीही मोठी त्यांच्या सोबत आहे। तसेच या ठिकाणी आपण बघू शकतो दाटीवाटीचा परिसर आहे। थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे या ठिकाणून गेलेला आहे। जो शाखा आहे 193 या परिसरातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं ही यात्रा काढण्यात आलेली आहे आणि या यात्रा पुढे जाऊन 32 जेट्टीला समारोप होणार आहे। समुद्रराजाची पूजा करून या ठिकाणी कार्यक्रमाचं समारोप होणार आहे। दोन्ही कार्यक्रमांसाठी म्हणजे एकनाथ शिंदे देखील आलेले आहेत आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील याच मार्गावरून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र थोड्या वेळपूर्वी एकनाथ शिंदे ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून आदित्य ठाकरे यांना जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला होता, जाऊ नका अशी विनंती केली होती। मात्र आदित्य ठाकरे जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आता एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेच्या शाखेमध्ये गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर आलेले होते आणि आदित्य ठाकरेंकडनं संपूर्ण एक शिवसेनेच्या शाखेमध्ये आता गेलेले आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे अगदी आमने सामने आले होते। दोघे एकमेकांना पास करून या ठिकाणी पुढे गेलेले आहेत। वरळी कोळीवाड्यामध्ये एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या शाखेमध्ये गेलेले आहेत तर आदित्य ठाकरे या कोळीवाड्याच्या या समारंभामध्ये पालखीमध्ये सहभागी झाले। इथल्या नागरिकांच्या भेटीगाठी ते घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत नारळी पौर्णिमेच्या। सध्या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वरळी कोळीवाड्यामध्ये उत्साहाला उधाण आलेलं आहे। तर वरळी कोळीवाड्यामध्ये एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पोहोचले होते आणि दोघे एकमेकांना या ठिकाणी पास करून देखील गेलेले आहेत। प्रचंड गर्दी यावेळेला या ठिकाणी झालेली होती। तर ज्यावेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे अगदी आमने सामने आले त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतो। पोलिसांनी काही काळ आदित्य ठाकरे यांना थांबायला सांगितलं। प्रोटोकॉल प्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्ग करून दिला जात होता। मात्र त्याच वेळेला आदित्य ठाकरे आपल्या समर्थकांसह या ठिकाणी पुढे गेलेले आहेत। दोघे एकमेकांना पास करून या ठिकाणी गेले, मात्र एकमेकांकडे त्यांनी पाहिलं देखील नाही। मात्र हा इथून जाण्यासाठीचा हा एकच मार्ग असल्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी होती। या गर्दीमधूनच वाट काढत पोलिसांनी एकनाथ शिंदे यांना इथून बाहेर नेलेलं आहे। तर त्यावेळीची हे दृश्य आपण पाहतो की ज्यावेळेला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे अगदी आमने सामने आले होते त्यावेळीची ही दृश्य। प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली, दोन्हीकडचे समर्थक या ठिकाणी होते। पोलिसांनी दोन्ही नेत्यांना या ठिकाणी समोर जाऊ दिलेलं आहे। तर वरळी कोळीवाड्यामध्ये शिंदे आणि ठाकरे आमने सामने आले त्यावेळीची ही दृश्य। संपूर्ण एक शेरोशायरी जी आहे ती दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांकडनं झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे हे संपूर्ण या सगळ्या मिरवणुकीचा कार्यक्रम जो आहे तो करून आता संपूर्ण वरळी कोळीवाड्यामधून निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही नक्की वरळी कोळीवाड्यामध्ये या सगळ्या येऊन त्यांना कशा पद्धतीने वाटलेलं आहे, कारण की वरळी कोळीवाड्यामध्ये आज नारळी पौर्णिमेच्या संपूर्ण सणानिमित्त एक उत्साहाचं वातावरण होतं। आपण त्यांच्याशी ही संवाद साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत एकनाथ शिंदेंसोबत की संपूर्ण हा या उत्सवाच्या संदर्भात त्यांना काय वाटतंय म्हणून आपण त्यांच्याशी एकदा संपूर्ण संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सर, आज नारळी पौर्णिमेनिमित्त होता, काय तुमचं उत्साह? अरे, नारळी पौर्णिमेचा उत्साह कोळीवाड्यामध्ये सगळे लोक आज खुशीमध्ये रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतायत। सर्व
कोळीवाड्यातले बांधव भगिनी लाडक्या बहिणी सगळे एकत्र येऊन हा नारळी पौर्णिमेचा उत्सव जो आहे हा कोळी लोकांसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे आणि आज तो मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा त्यांनी केला. मला देखील त्यांनी निमंत्रित केलं आणि हा कोळीवाड्यातला नारळी पौर्णिमेचा उत्सव यामध्ये सहभागी होता आलं. शिंदे साहेब, पण आदित्य ठाकरे देखील या सगळ्या उत्सवाला उपस्थित होते. तुम्ही आणि आदित्य ठाकरे एकमेकांच्या पास झालात. तुम्हाला सचिन भाऊ अहिर सुद्धा भेटले. काय बातचीत झाली? अरे बाबा, आता काय या उत्सवामध्ये सगळे सहभागी होतात आणि त्यामध्ये सगळ्यांनीच उत्सवामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा आनंद वाढवायचा असतो. एकेकाळी तुम्ही सगळे एकत्रित जण काम केलेला होता. सचिन, तुम्ही आता तो इतर सणाबद्दल बोला. सणाबद्दल बोला. सचिन अहिर भेटले मला. अरे ते उत्सवात भेटले, नारळी पौर्णिमेची त्या मिरवणूक होती त्याच्यामध्ये भेटले. कोळीवाड्याच्या विकासाचा देखील प्रश्न आहे. कोळीवाड्याचा विकास जो आहे सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे आणि बिलकुल हे कोळीवाडे म्हणजे मूळ भूमिपुत्र आहेत आणि ह्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेपासून कोळीवाड्यांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सरकारने स्वीकारली. सीमांकन आपण केलं आणि या ठिकाणी जो हा होता आपला पूल सीलिंग त्याचं देखील अंतर जे आहे ते कोस्टल रोडचं डिस्टन्स जो आहे तो देखील आपण त्या काळात वाढवला कारण बोटींना येता जाता नुकसान होऊ नये म्हणून. त्यामुळे ठाकरे म्हणतात की वरळी कोळीवाड्याचं क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट झालं नाही पाहिजे म्हणून असं ते म्हणतात. जे कोळीवाड्यातले लोक हे आमचे कोळी बांधव भगिनी जे निर्णय घेतील त्याप्रमाणे सरकार बिलकुल त्यांचा विकास करेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. वरळीमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. पुढे वाढवणार कसं? अरे महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेत जसं लोकसभेत आलं, राज्य जिंकलं, महाराष्ट्र जिंकलं, आता महायुती स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकेल. परंतु आता तुम्ही सगळेजणच आज सगळे एकत्रित होता. कुठेतरी हा दुरावा जो आहे तुमचा हळूहळू मिटत चाललाय का सर? तुमचे विषय संपले का? एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी आपल्याशी सविस्तर आज बातचीत केलेली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त ते सगळ्या वरळी कोळीवाड्यामध्ये आज उपस्थित होते आणि खरं तर त्यांना विचारण्यात आलं आपल्याकडनं की तुमच्यातली कटुता जी आहे ती संपली आहे का. त्यावरती मात्र एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे. तुमच्याकडे जे प्रश्न संपलेत का असं एक मार्मिक उत्तर त्यांनी आपल्याला दिलं आहे. परंतु आज नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले होते. त्यांच्या समोरून आदित्य ठाकरे गेले आणि आदित्य ठाकरे गेल्यानंतर सचिन अहिर जे वरळीचे आमदार आहेत विधान परिषदेचे आता सध्या, त्यांच्याशी त्यांची बातचीत जी आहे ती झालेली आहे. त्या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं वरळी कोळीवाड्याचा देखील आम्ही विकास करणार आहोत महायुती म्हणून, असे देखील वचन जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. तर ही काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे अगदी आमने सामने आले होते. तर त्यावेळेची ही दृश्य वरळी कोळीवाड्यामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी एकाच वेळेला हे दोन्ही नेते या ठिकाणी पोहोचले. एकनाथ शिंदे या ठिकाणाहून निघत असताना आदित्य ठाकरे देखील त्यांच्या समोर आले. अगदी आमने सामने हे दोन नेते या ठिकाणी आले होते.